लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे याची सगळ्यांना आतुरता लागलेली आहे आणि या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। तुमच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। बऱ्याच जिल्ह्यांच्या, सर्व जिल्ह्यांचे झाले नाहीत हे पण तुम्हाला मी अगोदरच सांगतो। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते झालेत कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे, कारण की लाडक्या ताईंनो याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपल्या आपल्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी चेक करायच्या आहेत आणि आपलं नाव या ठिकाणी त्या यादीमध्ये आहे का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो जर तुमचं या याद्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही। परत सांगतोय, याद्या कशाच्या लागायला लागल्यात? ज्या लाडक्या ताई अपात्र आहेत, ज्यांची पडताळणी चालू आहे, त्या लाडक्या ताईंची या ठिकाणी यादी समोर येत आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की 14वा हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे, लवकरात लवकर भेटायला पाहिजे आणि पुढची सर्व लाडक्या बहिणीची योजना आमची चालू राहावी, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। खूप महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाडक्या ताईंनो। आणि लक्षात घ्या, आज या ठिकाणी मोठी बातमी येऊ शकते, कारण की 15 ऑगस्टला या ठिकाणी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे या ठिकाणी पत्रकारांशी बोलत असतात। त्याच्यामुळे 15 ऑगस्ट निमित्त आपला 14वा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर भेटावा अशी मी सरकारकडे देखील या ठिकाणी विनंती करत आहे। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करत आहे। नेमकी 14व्या हप्त्याची यादी कशी कशी स्वरूपात आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेल्या आहेत। कोणत्या कोणते जिल्हे आहेत असे त्या जिल्ह्यानुसार यादी यायला समोर सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर कोणाला 14वा हप्ता मिळणार याच्याबद्दल पण महत्त्वाची बातमी समोर आली। जर या याद्यामध्ये तुमचं नाव नसेल, परत सांगतोय, जर तुमचं याद्यामध्ये नाव नसेल तर आणि तरच तुम्हाला हा पुढचा हप्ता भेटणार आहे, 14वा हप्ता भेटणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ या ठिकाणी वितरण होणार आहे याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। तर सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा जिल्हा, आता सगळ्यात पहिला जिल्हा तुम्हाला मी दाखवणार आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी दिसत आहे तो नागपूर जिल्हा। बघा नागपूर जिल्ह्याची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे आणि तुम्हाला मी मागे पण म्हणलं होतं बघा, 1 महिन्यापूर्वीच्या संदर्भात ज्यावेळेस याद्या सुरुवात झाल्या होत्या, लाडक्या बहिणीची पडताळणी होणार असं सांगितलं होतं। 1 जुलै महिन्याच्या 4 तारखेला सांगितलं होतं काहीतरी। त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं नागपूर जिल्ह्याची या ठिकाणी काहीतरी 50-55 हजार त्यावेळेस त्यांनी आकडेवारी दिली होती। मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की ही नागपूरची यादीमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे आणि याची अपात्रतेच्या लाडक्या ताईंची यादी वाढणार आहे। मी त्यावेळेस सांगितलं होतं बघा, तुमच्या समोर आता पुराव्यासहित दाखवत आहे, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी एकदम सत्य असतात लाडक्या ताईंनो आणि नंतर भविष्यामध्ये तुम्हाला त्या खऱ्या झालेल्या दिसतात। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ आपले काळजीपूर्वक बघत जा। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 5,19,000 एवढे फॉर्म आले होते नागपूर जिल्ह्यामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले होते? जवळ आपण पकडूया 5.25 लाख फॉर्म आले होते। 5.25 लाख फॉर्म मधले 95,400 म्हणजे जवळजवळ एक पकडून चला 1 लाख ताई या ठिकाणी वजा होणार आहेत। म्हणजे यांची पात्रता या ठिकाणी चेकिंग चालू आहे, म्हणजे ह्या अजून वजा झालेले नाहीयेत, पण यांना 12वा हप्ता 13वा हप्ता भेटले नाहीये आणि 14वा हप्ता पण यांना भेटणार नाही, हे पण तुम्हाला मी आत्ताच सांगतोय। कारण की लाडक्या ताईंनो बघा, आता 14वा हप्ता भेटायला खूप कमी दिवस राहिले आहेत। या ठिकाणी लवकरात लवकर तो 14वा हप्ता पण तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यामुळे आणि पडताळणी अजून संपलेल्या नाहीयेत, म्हणजे पडताळण्या चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 14वा हप्ता तर लगेच भेटणार नाहीये। ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटला नाही, त्यांना 14वा पण हप्ता भेटण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहे। पण जर तुमच्या घरी येऊन लवकर पडताळणी झाली, यादी तुमच्या जिल्ह्याची लागली, तर तुम्हाला पण भेटू पण शकतो, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची लाडक्या ताईंनो। चला तर पहिली तुम्हाला सांगितलं नागपूर जिल्ह्यामध्ये 5.25 लाखापैकी 1 लाख ताई या ठिकाणी यांची पात्रता टेस्टिंग चालू आहे, त्यांची तपासणी चालू आहे। आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगतो बघा लाडक्या ताईंनो, पण तुमचा पण एकदा कमेंट बॉक्स मध्ये जिल्हा सांगायचा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या ताईंनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात। तर लक्षात घ्या, पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। तर अमरावती जिल्ह्यामध्ये बघा 6,78,000 फॉर्म आले होते, त्याच्यापैकी 59,000 म्हणजे 60,000 पकडून चालू राऊंड फिगर मध्ये 60,000 या ठिकाणी पात्रता या ठिकाणी लाडक्या ताईंची
चेकिंग चालू झालेली आहे। बघा अमरावती जिल्ह्यामध्ये कोणी लाडक्या ताई आहेत का? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये नको यायला। परत सांगतो या याद्यामध्ये जर तुमचं नाव आलं आणि ह्या याद्या अंगणवाडी सेविकाला आपल्या आपल्या गावागावामध्ये पोहोचत आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव सांगायचंय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये याद्या आल्या आहेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे आणि तुम्ही चेक करायचं की आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला लक्षात घ्या तुमची तपासणी होणार आणि पडताळणी झाल्यावरच पैसे तुम्हाला भेटणार। त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर याची काळजी घ्यायची आहे। चला पुढचं या ठिकाणी बघूया नेमका कोणता जिल्हा आहे। अमरावती नंतर बघा गोंदिया जिल्हा। बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3,12,000 फॉर्म आले होते, त्याच्यापैकी 33,000 या ठिकाणी काय झालेले फॉर्म या ठिकाणी पात्रतेसाठी तपासणीसाठी पुढे गेलेले आहेत। त्याच्यामुळे 33,000 लाडक्या ताईंची तपासणी होणार आहे। ह्या यादीमध्ये ज्या ताई आहेत गोंदिया जिल्ह्यामधले त्यांना 12वा 13वा हप्ता भेटला नाही आणि 14वा पण त्यांना भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। चला तर लाडक्या ताईंनो पुढचा जिल्हा आपण बघूया। सगळे जिल्हे आपण या ठिकाणी बघणार आहोत लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। नाशिक जिल्हा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये बघा आकडेवारी किती मोठी झाली, 15,35,000 एवढा मोठा आकडा आलाय, 15,35,000 आणि जवळजवळ चौकशी बघा 1.5 लाख ताईंची चौकशी या ठिकाणी आहे, 1.5 लाख। बघा हे तर काहीच नाही, नाशिक तर सोडा, पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा स्ट्रॉंग आकडा असणार आहे, सगळ्यात मोठा आकडा पुणे जिल्ह्यामधला असणार आहे। आणि पुणे जिल्ह्यामधल्या बऱ्याच ताई म्हणत असतात की सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटला नाही, याचंच एक कारण आहे। बघा तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं लाडके ताईंनो काळजी करू नका, पण ज्यावेळेस तुमची पात्रता होईल, परत सांगतोय आता पात्रता चेक होणार आहे 1.5 लाख ताईंची नाशिक मधल्या, ज्यावेळेस पात्रता होईल, ज्यावेळेस त्या या ठिकाणी पात्र ठरतील, त्यावेळेस सरकारकडे विनंती आहे की 12वा 13वा आणि 14वा हे सगळे हप्ते त्यांना भेटायला पाहिजेत, 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला यायला पाहिजेत। असं नको व्हायला की बाबा पात्रता चेक झाली, पात्रतेमध्ये तुम्हाला घेतलं म्हणजे त्याच महिन्याचा हप्ता तुम्हाला देतो, असं नको। सरकारकडे एक मी हात जोडून विनंती करत आहे, मागचे सगळे हप्ते त्यांना द्यायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत। सरकारकडे हा ट्रिक्स गुरु तुमच्या वतीने मागणी करताय, तुम्ही सगळ्यांनी पण सपोर्ट करायचं लाडके ताईंनो। तर लाडके ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटते, 13वा हप्ता सगळ्याला भेटलाय का? पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 12वा आणि 13वा भेटला तरच 14वा हप्ता भेटणार आहे आणि लवकरात लवकर त्याचं वितरण होणार आहे। या महिन्यात थोडी शक्यता कमी आहे, पण आपण सरकारकडे मागणी करत आहोत की बाबा गणपतीच्या वेळेस तुम्ही लवकरात लवकर लाडके ताईंना द्या, अशी आपण मागणी करत होतो। याचा अर्थ असा नाहीये की लाडके ताईंनो अधिकृत तारीख समोर आली गणपतीला वितरण होणार आहे असं मी बोललेलो नाही। या महिन्यामध्ये शक्यता खूप कमी आहे, पुढच्या महिन्यामध्ये एक पहिल्या ते दुसऱ्या जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्याच आठवड्यामध्ये होईल, काही काळजी करायची गरज नाही। पण आपण पकडून चालूया 10 तारखेपर्यंत पुढच्या महिन्यामध्ये वितरण होईल। चला अहिल्यानगर पुढचा जिल्हा आहे बघा, अहिल्यानगर जिल्हा आहे। अहिल्यानगर मध्ये 11 लाख फॉर्म आले होते। बघा इथं पण फॉर्मची संख्या भरपूर आहे, 11 लाख जवळ 11.25 लाख फॉर्म आले होते आणि त्यापैकी 1,25,000 एवढ्या लाडक्या ताईंची तपासणी सुरू झालेली आहे। तर बघा आकडेवारी खूप मोठी यायला लागली लाडके ताईंनो, एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। आता बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं 10,35,000 एवढे फॉर्म आले होते, त्यापैकी 92,000 या ठिकाणी लाडक्या ताई या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांची तपासणी होणार आहे। त्याच्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली, संभाजीनगरमध्ये 84,000 अर्जांची तपासणी होणार आहे। कोणता तुमचा जिल्हा आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचा आहे। त्याच्यानंतर अजून एक सांगतो बघा तुम्हाला, रायगड जिल्ह्यामध्ये बघा जवळजवळ या ठिकाणी तुम्ही बघू रायगडमध्ये 60,000 लाडक्या बहिणींची तपासणीची यादी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर तुमचा जिल्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडके ताईंनो, कारण की तुमचं या यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये, तुमची तपासणी अगोदर होणार आहे आणि नंतर तुम्हाला पुन्हा हप्ता कधी भेटणार ते ठरणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि जिल्हा सांगायचं। मी सर्वांच्या याद्या चेक करत आहे, सर्वांची नावं चेक करत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव। सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा।